रसिक हो नमस्कार. कट्टाक्रू सादर करत असलेल्या शब्दगंध या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मी मंजिरी सोमण तुमच्या सर्वांचं स्वागत करते. कविता सगळ्यांच्याच मनात असते, पण त्या भावना शब्दबद्ध करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण हेच काम आपले सर्जनशील कवी किती सहजपणे करून जातात. म्हणूनच त्यांच्या कविता आपल्या भावविश्वाला स्पर्शून जातात. हे अगदी असंच म्हणायचं होतं मला अशी जाणीव करून देतात. आणि मग ती कविता अगदी आपली होऊन जाते. तिच्याशी जुळलेले बंध आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातात. अशाच काही कविता आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. आमच्यासारख्याच तुम्हालाही तो आनंद देतील अशी आशा आहे. आजच्या कार्यक्रमात ज्या कवींच्या कविता आम्ही सादर करणार आहोत त्या सर्व दिग्गजांना मनोमन वंदन करून आणि तुमच्या सर्वांच्या अनुमतीने आता आपण आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सध्याच्या करोनामय वातावरणात सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन यामुळे सगळ्या गोष्टींवर बंधनं आलेली. सेफ्टीसाठी बरोबरच येते, पण यातला गमतीचा भाग असा आहे की ही बंधनं जरी सगळ्यांसाठी सारखी असली तरी त्याच्यावर येणारी प्रतिक्रिया ही प्रत्येकाची वेगळी असते. काही लोक ह्याच्यातही आनंदी राहायचा प्रयत्न करतात, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा प्रयत्न करतात, तर काही लोक सदोदित नशिबाला कोसत बसतात. कपाळावर अखंड आठ्यांचं जाळं घेऊन आनंदाकडे पाठ फिरवून बसतात अशी लोक. आनंदात जगायचं कसलं पाप आलंय हो? कवी मंगेश पाडगावकरांना सुद्धा हाच प्रश्न पडला. ते आपल्या कवितेत म्हणतायत. काय म्हणतायत बघूया त्यांच्याच दोन कवितांमधून. पहिली कविता यांचं असं का होतं कळत नाही सादर करतायत आनंद चव्हाण, आणि त्याच्यानंतर दुसरी कविता यात काही पाप नाही ही सादर करतायत स्मिता गद्रे पटवर्धन. तर ऐकूया आनंद चव्हाण यांच्या आवाजातली ही कविता. यांचं असं का होतं कळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार, रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. पण याचं सुख मुळी नसतंच कधी यांच्यासाठी. एकच गोष्ट यांची असते कपाळावर आठे. कधी सुद्धा यांची पापणी ढळत नाही, कधी सुद्धा यांची पापणी ढळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. मोठ्यानं हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्यानं हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. अगदी वेलची खाल्ली तरी यांना विस्कीचा वास येतो. यांचा धुशा सुरू असतो. अमकं खाडं वाईट, डोकं जडसं होतं, तमकं मुळीच पिऊ नका, नक्की पडसं होतं. संयमाचे पुतळेच हे, संयमाचे पुतळेच हे, यांचं मन चुकूनही चळत नाही. संयमाचे पुतळेच हे, यांचं मन चुकूनही चळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत बसणार, सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत बसणार, किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना, बागेतल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतच ना, गालाला गाल लावून गुलुगुलू करीत असतच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच, असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच. यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. नैतिक सामर्थ्यांचं यांच्या वेगवान घोडं असतं, नैतिक सामर्थ्यांचं यांच्या वेगवान घोडं असतं. पण यांना मुलं होतात हे एक कोडं असतं. या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही, या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात, कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात. एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात. एरंडेल प्यायल्यावर आणखी काय होणार, एरंडेल प्यायल्यावर आणखी काय होणार, एकच चित्र ठरलेलं अजून कुठं जाणार. कारण आणि परिणाम यांचं नातं टळत नाही, कारण आणि परिणाम यांचं नातं टळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. सिगारेटचं जेव्हा तुम्ही मस्त मजेत मारता झुरका, आवडलेल्या आमटीचा
आवाज करीत मारता भुरका. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं ह्यासारखा दुसरा शाप. जबरदस्त डुलकी येते, जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता. लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं ह्यासारखा दुसरा शाप. देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता. देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता. गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं ह्यासारखा दुसरा शाप. प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साथ देता. प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साथ देता. कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं ह्याच्यासारखा मात्र दुसरा शाप नाही. एक पाऊस बाहेरचा, एक मनातला. मनात रिमझिमणारा पाऊस आपल्या जास्ती जवळचा असतो, कारण ह्या पावसाचे ढग आपल्यासाठी असतात. अशीच प्रचिती देणारी शांता शेळके यांची मेघ दाटले ही कविता आता आपल्या समोर सादर करतायत स्वाती श्रीनिवासन. मेघ दाटले. मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा. मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा. उत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारा. खोल हृदयातळी साठून होते काहीसे सुकलेले. खोल हृदयातळी साठून होते काहीसे सुकलेले. खळखळणाऱ्या ओघातून ते खिदळत खेळत आले. क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रिणी झाल्या. क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रिणी झाल्या. हात दुक्याचे पुढे पसरुनी मिठीत मिठाया आल्या. अवती भवती भरून राहिला जुना अनामिक वास. अवती भवती भरून राहिला जुना अनामिक वास. चमचमणाऱ्या तिमिरालाही फुटले अद्भुत भास. 10 दिशातून वळून आले गतजन्माचे पाणी. 10 दिशातून वळून आले गतजन्माचे पाणी. लहरींवरती उमटत गेली अशब्द सुंदर गाणी. दिन जे गेले त्यांचे झाले गहन गूढ आभाळ. दिन जे गेले त्यांचे झाले गहन गूढ आभाळ. बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ. बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ. दिन जे गेले त्यांचे झाले गहन गूढ आभाळ. बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ. काय सुंदर लिहिलंय आठवणींबद्दल. आठवणी आपल्या मनातल्या, नात्यातला अलवारपणा हळूवार उलगडणाऱ्या आठवणी. काही हव्याशा, काही चर्र करून जाणाऱ्या. नात्यातली खोली जितकी गहिरी तितक्या आठवणी गहिऱ्या. असंच नात्यातलं गहिरेपणाचं बोट धरून येणारी सदानंद रेगे यांची ठोंबरे ही कविता आता आपल्या समोर सादर करतायत मनीषा मराठे लिमये. ठोंबरे एकूण भोळसटच होता. स्वभावानं राणीच्या रुपयासारखा लख्ख खणखणीत. देव्हाऱ्यातला देवच जसा. शामळू शेठ शाळीग्राम. पहावं तेव्हा त्याला भूत डसलेलं असायचं. दिवे लागण झाली की माझं वापडीचं एकच काम, ठोंबरे ये बाबा. मग ठोंबरे यायचा. निलक्षुमबाई मीठ मोहऱ्याने त्याची दृष्ट काढायच्या. टिळकाला सांगितलं की ते म्हणत, तू कशाला लागतेस त्या भूताच्या पाठीस? दॅट कुड बी ए होली घोस्ट. एक दिवस ठोंबरे मला म्हणाला, आई आज मन दुखतंय सारखं सकाळपासनं. मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा चाललाय त्याचा. मी पोळी लाटून तव्यावर घातली. तो म्हणाला, खरंच आई तुमच्या गळ्या शपथ. मी म्हटलं, मेल्या
मी मेले तर तुझं रे काय जाणार आहे? तो म्हणाला, मग मी जातो मरून. मी म्हटलं, तेवढं मात्र करू नकोस. मला रडायला वेळ नाही. दुपारी मला सांडगे घालायचे आणि संध्याकाळी टिळकांशी भांडायचंय. तव्यावरची पोळी परतत होते तेव्हा माझ्या कानाशी लागून तो म्हणाला, आई, माझ्या मनात एक औदुंबर उगवतोय. त्याचा ठणका लागलाय सारखा. मी त्याच्यासारखाच हेल काढीत म्हटलं, छान. आता टिळक नि तू दोघं त्याच्यावर जाऊन बसा. 24 तास खाली येऊच नका. नाहीतर असं कर, तुझा तो औदुंबर आकाशाला लागला की त्याची फुलं आण. तुझ्या फुलराणीला वेणी करू आपण. तो म्हणाला, छान कल्पना आहे, खरंच छान, गुड, एक्सलंट. वेणी फॉर फुलराणी, माय फुलराणी. बोलता बोलता तो धूम रुळावरून धावतच सुटला. मी ओरडतेय, ठोंबरे थांब, असं वेड्यासारखं धावतोस काय? पण तो धावतच होता, निर्झरासारखा धावत होता. तुळशीच्या पांदीतून तो मला दिसत होता. अखेर तो एक ठिपका झाला आणि आकाशात कुठे दिसेनासा झाला. टिळक रात्री उशिरा घरी आले तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीनं बरबटलेल्या वाहनांचा जोड होता. मी कुणाचा म्हणूनही विचारलं नाही. असेल एखाद्या होली गोष्टाचा, आपल्याला कशाला पंचायत. होली घोस्ट, लक्ष्मीबाई टिळक, ठोंबरे, काय सुंदर नातं उभं राहतं ही कविता ऐकताना. देवाचा वरदहस्तच लाभलेलीच माणसं हवीत हे सगळं लिहायचं तर. पण आपण देवाचा वरदहस्त म्हणतो, पण देव खरंच असतो का हो? बघितलंय कोणी? भेटलंय कोणी त्याला? कवी सुधीर मोघे आपल्या कवितेत म्हणतात, देवा मला भेटायचंय तुला. ही कविता आता आपल्या समोर सादर करतायत विनय भिडे. देवा मला भेटायचंय तुला. तू नक्की कसा दिसतोस? काळा का गोरा, नाकेला की नकटा, लंबू की ठेंगू, संभावित की छाटता? किमान एकदा शेखण करायचंय तुला. देवा मला भेटायचंय तुला. मी असं ऐकलंय की अमृत नावाचं उत्तेजक पेय तू दिवस रात्र डोसतोस. कल्पवृक्षाच्या छायेखाली अप्सरांच्या मांडीवर तू निवांत पडतोस. उमर खय्यांचं स्वप्न म्हणे तू रुटीन म्हणून जगतोस. हे जर खरं असेल तर तुझा एखादा सदरा देऊन टाक ना मला. कोणी म्हणतं तू सर्वत्र आहेस, कोणी म्हणतं तू कुठेच नाहीस. मी काय म्हणतो, एकदा पुराव्याने शाबित कर ना स्वतःला. तू असं कर, मला रीतसर आमंत्रण पाठव, जाण्याचं भाडे खर्च, किंवा चक्क तुझं तुकोबाला वैकुंठाला घेऊन जायचं विमान पाठव. आणि स्वर्ग स्वर्ग म्हणतात त्याची निदान झलक तरी दाखव. पण एक मात्र विसरायचं नाही हा, तिथून नक्की परत यायचंय मला. देवा मला भेटायचंय तुला. देवाला भेटायची इच्छा व्यक्त करणारी कविता आता आपण ऐकली. ही इच्छा होती आपल्यासारख्यांच्या मनातली. पण जेव्हा अशी इच्छा निस्सीम कृष्ण भक्त कुब्जा व्यक्त करते तेव्हा त्यातल्या उत्कटतेची दखल देवालाही घ्यावी लागते. इंदिराबाईंच्या उत्कट शब्दात साकारलेली कुब्जा आता आपल्या समोर सादर करतेय शीतल पिंपळे तळेकर. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागी राधा, अजून नाही जागी गोकुळ. अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्रकेशरी पहाटवारा भवती भणभण. मावळतीवर चंद्रकेशरी पहाटवारा भवती भणभण. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकुनी अपुले तनमन. मावळतीवर चंद्रकेशरी पहाटवारा भवती भणभण. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकुनी अपुले तनमन. विश्वच बघे ओठा लावून
कुब्जा प्यायली तो मुरलीर. विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्यायली तो मुरलीरव. डोळ्यांमधले थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. डोळ्यांमधले थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. किती पूर्णत्वाची भावना आहे या कवितेत. पण खरंच असं होतं ना, एखादी कविता, एखादी ओळ ही माझ्यासाठीच लिहून ठेवली आहे असं वाटून जातं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या भावविश्वाला स्पर्शून जाणारी कविता ही अशी असते. कधी मैत्रीच्या नात्याने, कधी वडिलकीच्या अधिकाराने ती आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. कधी चक्क समुपदेशकाच्या भूमिकेतून आपल्याशी संवाद साधते. कशी? ऐकूया मंगेश पाडगावकरांची चिवताई ही कविता. आपल्या समोर सादर करतायत मंजिरी वेदक. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती काम, किती वेळ डोळे मिटून आत बसशील. आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरी शुभ्र बगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील. तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, आणि कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करत बसायचं नसतं ग. प्रत्येकाचं, अगदी प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं आणि प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी आणि खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच काही अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही. तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, अगं जगावरती रुसून कसं चालेल. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. धन्यवाद मंजिरी. रसिका हो नमस्कार. कट्टाक्रू सादर करत असलेल्या शब्दगंध कार्यक्रमाच्या या भागात मी मेधा चक्रदेव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आतापर्यंत आपण आपल्या भावविश्वाला स्पर्शून जाणाऱ्या काही कविता ऐकल्या. याही भागात आपण काही गैरे नाते जोडणाऱ्या कविता ऐकणार आहोत. आशा आहे की या कविताही आपल्याला तेवढाच आनंद देतील. तर आजचा जमाना हा ईमेल आणि व्हॉट्सअपचा असला आणि मनात आलेली गोष्ट लगोलग समोरच्यापर्यंत पोहोचवण्या इतका टेक्नोसॅव्ही असला तरीही हाताने लिहिलेल्या पत्रांची बात काही औरच असते. ही हाताने लिहिलेली पत्र मनाला भुरळ घालतात, कारण त्यात फक्त अक्षरं नसतात तर समोरच्याच्या भावनाही त्याच्यामध्ये उतरलेल्या असतात. अशाच या भावनेचं मनस्पर्शी वर्णन करणाऱ्या इंदिरा संतांच्या कवितेने आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. ही कविता आपल्या समोर सादर करीत आहे मनीषा मराठे लिमये. पत्र लिही पण नको पाठवू, पत्र लिही पण नको पाठवू. शाईमधुनी काजळ गहिरे, लिपी रेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून, नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून, नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधीरे स्पंदन, कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून. नको पाठवू असे कितीदा सांगितले मी. नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, तू हट्टीपण. पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्र पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते, वाचायाचे राहून जाते. पत्र लिही पण काय लिहून गेल्या आहेत इंदिराबाई. या कवींना काही वेगळंच दिसत असतं नाही, जे त्यांनी आपल्याला सांगितल्यावर आपल्याला जाणवतं. जसं या कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे अक्षरातून जाणवणारी गहिरी स्पंदनं किंवा रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल म्हणणाऱ्या शांताबाई. काय सांगायचं आहे यातून शांताबाईंना, ऐकूया का त्यांच्याच शब्दामध्ये. तर यापुढील शांताबाईंची कविता घेऊन येत आहे दक्षिणा जोशी. हे एक झाड आहे याचे माझे नाते. हे एक झाड आहे याचे माझे नाते. वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास. मला आवडतो याच्या फुलांचा वास. वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी. ठेवली होती बाळगाणी याच्या कटीखांदी. ठेवली होती बाळगाणी याच्या कटीखांदी. मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती. मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती. याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती. याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल. रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन. पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. झाडांशी नाते जोडणाऱ्या शांताबाई असोत किंवा मनाकडे त्रयस्थपणे बघणाऱ्या पद्माताई असोत, दोघीही स्वतःशी संवाद साधत साध्या शब्दात काहीतरी वेगळंच सांगून जातात. पद्माताईंच्या अशाच दोन कविता घेऊन येत आहेत मंजिरी वेदक आणि मंजिरी सोम. सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं आणि कमालच, एक वीट निखळलेली. मी उचलून लावली ती जिथल्या तिथे. पुन्हा 4 दिवसांनी पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठली. पाहिलं तर अर्ध्या अधिक विटा उचकटून फेकलेल्या. पुन्हा माझी कारागिरी. पुन्हा काही दिवसांनी मध्यरात्रीत जाग आली. पाहिलं थडगं पूर्ण उचकटलेलं आणि उघडलेल्या शवपेटीत मन चक्क डोळे चोळीत उठून बसलेलं. तसं रडतच होतं म्हणा, पण जिवंत, अकल्पनीय. म्हणजे थडगं बांधूनही मन, याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य. अशी जाणीव झाली की डोळे वळतात आत. अशी जाणीव झाली की डोळे वळतात आत. आतला सगळा गोंधळ पाहून अचंबित होतात. अशी जाणीव झाली की डोळे वळतात आत. आतला सगळा गोंधळ पाहून अचंबित होतात. अहमची रानटी रोपटी, बिनओळखीची पाळंमुळं, झणाणणाऱ्या विणा बिणा 1-2 पक्षी आभाळ खुळे. अहमची रानटी रोपटी, बिनओळखीची पाळंमुळं, झणाणणाऱ्या विणा बिणा 1-2 पक्षी आभाळ खुळे. पण खुजा खुजा सृष्टीत सुद्धा समुद्र केव्हा वादळतात. पण खुजा खुजा सृष्टीत सुद्धा समुद्र केव्हा वादळतात. काळे कुट्ट ढग
येतात वादळ वारे झंझाट सुटून ढग असे बरसतात असे बरसतात की खुजेपणा निघतो धुवून. पण खुजा सृष्टीत सुद्धा समुद्र केव्हा वादळतात. काळे कुट्ट ढग येतात वादळ वारे झंझाट सुटून ढग असे बरसतात की खुजेपणा निघतो धुवून. क्षणभर पडतं लख्ख ऊन. त्या क्षणांच्या आठवणीवर खुजाजीव जगू पाहतो. त्या क्षणाच्या आठवणीवर खुजाजीव जगू पाहतो. क्षणभर थोडं उंच होऊन पाऊल थोडं पुढे टाकतो. खुजेपणा निघून जातो, क्षणभर पडतं लख्ख ऊन आणि थडग्यामधले जिवंत मन. वा, काय कल्पना आहेत ना या दोन्ही. अशा कल्पना आपले कवीच करू जाणत नाही. तर आता कार्यक्रमाच्या शेवटच्या कवितेकडे आपण वळूया. ही कविता सादर करायला येत आहे मनीषा मराठे लिमये आणि ही कविता आहे पद्माताईंची आठवणी. मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखाने त्यांना या म्हणावं. उंची मखमली आसन देऊन प्रेमानं बसा म्हणावं. स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं, काय घेणार? त्याही बेट्या मिश्किल निष्पापपणाचा आव आणून विचारतील, काय देणार? मोकळेपणानं उत्तर द्यावं, मागाल ते तुमचंच. मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या. पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे. दुसरी म्हणेल, हात द्या. न धरता आम्हाला पकडून ठेवणारे. तिसरी म्हणेल, शब्द द्या. इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे. पण कुणाला काहीच देऊ नये. शब्द तर मुळीच देऊ नये. चौथी पाचवी सगळ्या होतील पुढं, पण मध भरल्या गळ्यानं नुसतं म्हणावं. डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं. पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी. आठवणीबद्दलच्या या कवितेनेच आपण या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. लॉकडाऊनच्या काळामध्ये काही एक खास आठवणी आपल्यापाशीही असाव्यात या हेतूने आम्ही हा कार्यक्रम तयार केला. ह्या कार्यक्रमाने आम्हाला जो आनंद दिला तोच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा खटाटो. तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आणि आत्तापर्यंतचा हा कार्यक्रम ऐकल्याबद्दल कट्टाकुर परिवारातर्फे मी कविता नवरे तुम्हा सगळ्यांचे आभार मानते.